अलविदा अयान, रोबोटिक्स टेक्नोक्रॅटला अश्रूंनी दिला निरोप। अयान खानच्या अंतिम यात्रेत उसळला जनसागर, हजारोंनी अदा केली नमाज, एक जनाजा। कारंजा लाड आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजीचा उदयोन्मुख तारा अयान खानला रविवारी सकाळी शहरवासियांनी अश्रूंनी निरोप दिला। सकाळी 8:45 वाजता डाफनीपुरा येथील निवासस्थानावरून निघालेल्या जनाजामध्ये प्रचंड गर्दी झाली। सकाळी 10 वाजता दारव्हा रोडवरील मुस्लिम कब्रस्तानासमोरील मैदानात हजारोंनी नमाज, एक जनाजा अदा केली आणि त्यानंतर अंतिम विधी पार पाडण्यात आले। ऑगस्ट 25 रोजी ब्रिटनमधील एडनबर्ग शहराजवळील हार्लोव जलाशयात बुडाल्याने अयानचा मृत्यू झाला होता। ही बातमी कळताच कुटुंबियांसह संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले। सर्वात मोठे आव्हान म्हणजे अयानचा पार्थिव भारतात कसे आणायचे हे होते। स्कॉटलंडमधील गुंतागुंतीच्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये अयानचे नातेवाईक जावेद खान, अरशान खान, रोमान खान यांनी स्कॉटलंड पोलीस अधिकारी जेनिफर, भारतीय दूतावासाचे अधिकारी नेगी व हेरियट विद्यापीठाचे डायरेक्टर पॉवेरी कॅम्पबेल यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधला। प्रयत्नांनंतर प्रक्रिया पूर्ण झाली आणि पार्थिव भारतात पाठविण्यात आले। या संपूर्ण प्रक्रियेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार सईताई डहाके, भाजप नेते देवव्रत डहाके, मुख्यमंत्री यांचे खासगी सहसचिव अमोल पाटणकर, श्याम यांच्यासह अनेक जनप्रतिनिधींनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून महत्त्वाची भूमिका बजावली। रविवारी पहाटे 2:40 वाजता कतार फ्लाईटने अयानचे पार्थिव नागपूर विमानतळावर पोहोचले। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सकाळी 4:30 वाजता कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले। नागपूरहून रुग्णवाहिकेतून सकाळी 8 वाजता पार्थिव कारंजात पोहोचले। अंतिम दिदारासाठी हजारो हिंदू, मुस्लिम महिला, पुरुषांची गर्दी झाली। धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर जनाजा रवाना झाला। अयानच्या अंतिम यात्रेत अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूरसह अनेक शहरांतील सहाध्यायी व मित्र उपस्थित होते। खासदार संजय देशमुख, श्याम देशमुख, वाहिद शेख यांच्यासह विविध संघटना, राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले। अयानसारख्या असामान्य प्रतिभेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू ही फक्त कुटुंबीय व शहराची नव्हे तर देशाचीही अपूर्णीय हानी आहे। तो भविष्यातील एक होनहार रोबोटिक्स टेक्नोक्रॅट बनू शकला असता। संजय देशमुख, खासदार।